दुपारी 4:28 ही जनरल डायरीमध्ये नोंद आहे। ती नोंद काय आहे की उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की आज रोजी आम्ही मुंढवा पोलीस चौकी येथे कर्तव्यावर हजर असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास आम्हाला मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कळवले की ॲडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी फोनद्वारे आमच्या सिक्युरिटी लोकांना बोटॅनिकल गार्डनमध्ये आत येऊ देत नाही, तरी पोलीस मदत पाठवा अशी माहिती कळवल्याने पोलीस यांच्या आदेशाने आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक मुंडे असे पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी गेलो असता बोटॅनिकल गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब पांडुरंग कदम वय वर्ष 57, वनस्पती सहाय्यक, भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग, भारत सरकार, तसेच विरोधक महेश पद्मश्री पुजारी वय वर्ष 42 व फील्ड ऑफिसर सिक्युरिटी सर्व्हिसेस, सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस। आता हे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसला विचारलं पाहिजे की त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं होतं, हे बाउन्सर ठेवण्याचं आणि सो कॉल्ड सिक्युरिटी ठेवण्याची। तर त्यांना यांचे 4 सिक्युरिटी गार्ड तिथे हजर होते। सेल्फ सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीच्या लोकांना तिथे येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की सदरचे मूळ मालक हे उमेश मोरे यांनी आम्हास सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमले आहे असे म्हणून त्यांच्याकडचं पत्र दाखवले, परंतु सदरची जागा ही अद्यापपर्यंत बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब कदम यांनी सांगितले, त्यामुळे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीच्या लोकांना आम्ही महसूल खात्याकडनं अथवा दिवाणी न्यायालयातून दाद मागून आपल्या तक्रारीचं निवारण करावे असे सांगितले। आताच्या घटनेला ही सगळ्यात मोठी आणि शॉकिंग गोष्ट आहे की अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला, त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात, पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात, जागा आम्हाला खाली करून हवी असं सांगतात, उलट त्यांच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करा असं सांगितलं जातं। आणि मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करते।